सगळ्यात अगोदर हे कोल्हापूर आहे, काय वर चढवतील पण खाली पाडतील पण, त्याचा काही नियम नाही. कारण आपण आपल्याला तेवढा यात ज्ञान नाही आहे. बरोबर. आम्हाला ज्ञान म्हणजे कसं, जे आमच्यासाठी उभारतो तेच आमचा पक्ष म्हणायचा पाहिजे. नगरसेवक म्हणून अशी व्यक्ती पाहिजे की त्यांनी आपल्या कोल्हापूरचा विकास केला पाहिजे. तेव्हा कमी कामं सांगितली त्यांनी आणि ती कामं काहीच नाहीत पूर्ण. इलेक्शन जवळ आले म्हणून 5 दिवस आमच्या हाता पाया पडायचं आणि नंतर ते 5 वर्ष आम्ही त्याला उरकायचं असलं का उपयोग नाही. प्रशासन असं लक्ष देत नाही. आता पक्ष एवढे मोठे गेले, काय दिवा लावले त्या पक्षात ना त्या पक्षात कोण जातो तिकडे जायचं. जनतेची ही महानगरपालिका नाही जाता निवडणूक सत्तेदारांची पैसेवाल्यांची निवडणूक. ती मंडळी कंप्लीट त्या नोटावर झोपून मला बसली होती, एवढी श्रीमंत आहे. नवीन चेहरा पाहिजे आम्हाला, तोच चेहरा परत नको. तुमचं पुढच्या वेळी काम करतो हिने आता पुढच्या वेळी चांगलं रिटायर होऊन एक जण संपली सुद्धा, पण काम काय झालं. जे मोठे जे पक्ष आहेत ते पण महानगरपालिका उतरलं. सामान्य ही महानगरपालिका राहिलीच नाही, म्हणजे जनतेची महानगरपालिका राहिलीच नाही. आता जवळजवळ उभा राहिलेले सगळे येऊन भेटून चालले, मला त्या आतापर्यंत असं करतो तसं करतो, नुसतं आश्वासन देतात. अशी व्यक्ती बघा की ज्या व्यक्तीमुळे आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, अशी व्यक्ती बघा. ज्यांना प्रॉमिस केलं त्यांना त्यांची कामं करावी, त्यांची दाद घ्यावी. कोणी येईल तो मोठा असेल तो पण सत्तेत जातोय. 30-35 वर्ष झालं आश्वासन देणे एवढंच त्यांचं काम आहे. प्रशासक काय ऑफिस मध्ये बसून काम करणार, सगळे ठराविक कामासाठी कोणातरी प्रतिनिधीला पाठवून देणार. काय देतो आणि काय करतो हे काही त्यात. नगरसेवकाचा कारभार चांगला असतो. चांगला म्हणजे कसा, तो वैयक्तिक आपल्या कोणत्या अडीअडचणीला उपयोग पडतो. नगरसेवकच पाहिजे. कारभार काय मला आवडत नाही. नगरसेवक नाही, आम्हाला नगरसेवकच पाहिजे आहे. भाग म्हणल्यानंतर नगरसेवक हवा. प्रशासकाचं काय सगळीकडे लक्ष जात नाही. व्यक्ती बघतो की तुम्ही पक्ष न बघता व्यक्ती बघा. ती बघणार नाही व्यक्ती. आम्ही पक्ष बघणार नाही, आम्ही व्यक्ती बघणार. सध्या वारं जे आहे भाजपच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस. परत शक्यतो करून मला वाटते उद्धव बाळासाहेब ठाकरे यावे. कमळ भाजपच. नाही. नागरिक म्हणून साहेब खूप अपेक्षा आहेत माझ्या. आता कोण येईल हे बी सांगता. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या महानगरपालिका निवडणुकाची धामधूम जी आहे ती आता सुरू आहे. मात्र ही निवडणूक चालू असताना, ही धामधूम सुरू असताना सर्वसामान्य कोल्हापूर शहरातील जे नागरिक आहेत त्यांच्या मनातला नगरसेवक नेमका कसा असावा, त्यांच्या परिसरामध्ये कामं झाले आहेत की नाहीत, हेच सगळं जाण्यासाठी मी आता पोहोचलोय प्रभाग क्रमांक 9 मध्ये. आणि मी सध्या उभा आहे कार्यालय तरुण मंडळ परिसरामध्ये. आणि या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत जे संध्याकाळच्या वेळेला गप्पा मारत बसले. आपण त्यांच्याशी बोलूयात. मामा नमस्कार. काय वाटतंय, आता महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत आणि गेल्या 5 वर्षांपासून प्रशासनाचा कारभार सुरू होता. प्रशासनाचा कारभार चांगला होता की नगरसेवकच पाहिजे? कारभार चांगला पाहिजे बा. हा, तुमच्या मते नगरसेवक कसा असावा? उत्कृष्ट काम करणारा. काही असते. काका काय वाटतंय तुम्हाला, प्रशासनाचा कारभार बरा की नगरसेवकच हवा? नगरसेवकाचा कारभार चांगला असतो. चांगला म्हणजे कसा, तो वैयक्तिक आपल्या कोणत्या अडीअडचणीला उपयोग पडतो. बरोबर. आणि तिथला आपला स्थानिक लेवलचा विकास चांगला होतो. प्रशासक काय ऑफिस मध्ये बसून काम करणार, सगळे हो ठराविक कामासाठी कोणातरी प्रतिनिधीला पाठवून देणार आणि हे काम करून या वगैरे सांगणार. तसं प्रत्यक्ष नगरसेवक आपण प्रत्यक्ष भेटून बोलून त्याशी काम करता येतं. बरोबर आहे. आता जर बघायला गेलं तर येणारा जो नगरसेवक असेल त्याच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? पेक्षा आमचे रस्ते वगैरे आहेत, पाणी पुरवठा रस्ते यांचे ज्या अडचणी असेल पब्लिकच्या असतील त्या सगळ्या दूर केल्या. तुम्ही ज्या वेळेला मतदान करताय त्यावेळेला पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? व्यक्ती नाही, व्यक्तीच पक्ष बघण्यापेक्षा पक्ष पण आहेच. पक्ष हे शेवटी पक्ष प्रत्येक पक्षाचं हे असतं. पण त्याप्रमाणे आपल्याला कार्य करणारा नगरसेवक व्यक्ती वगैरे पाहिजे विशेषतः. आता शेवटचा एक प्रश्न, महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतंय? आता मी काही इथलं सांगू शकत नाही या भागातलं, काय तिकडचं असल्यामुळं. बरोबर. तरी पण असं वाटतं की ते राष्ट्रवादी वगैरे असे असावं. भाजपपेक्षा ते परत असं मला वाटतं. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस एकत्र जरी आले कोणी तर होऊ शकतं. चालेल, थँक्यू. काका नमस्ते. नमस्ते. काय ज्येष्ठ मंडळी सगळे एकत्रच बसला आहात,
नेमक्या कशा गप्पा तुमच्या रंगलेल्या आहेत कोणत्या विषयावर? आता जवळजवळ उभा राहिलेले सगळे येऊन भेटून चालले. बरोबर. मला द्या, मी आतापर्यंत असं करतो तसं करतो, नुसतं आश्वासन देतात. आता इथं मी जवळजवळ माझं राहणं या नोकरीचं जवळजवळ 30-35 वर्ष झालं. आश्वासन देणे एवढंच त्यांचं काम आहे. आता मी इथं जवळजवळ 3 इलेक्शन पार पाडल्या. बरोबर. काय पण आतापर्यंत जो बोललाय, मोठी मोठी धोड आहेत कोल्हापूरची, मोठी श्रीमंताची. आता ते कोणाचं नाव घेणे अवघड आहे. बरोबर. का मला त्रास होईल ना. हो. कारण ती मंडळी कंप्लीट त्या नोटावर झोपून मला गबसली होती, एवढी श्रीमंत आहेत. त्यात इथं त्यांची मुलं म्हणा, ती स्वतः येऊन राहून गेले, बोलले पण एकही नाही. आता इथं काही सडक झाली किंवा हे थोडंफार केलेत, नाहीच नाही. पाणी म्हटलं ते पाणी दिले, पण राहिलेलं बाकी नुसता बोलले. इथं या आमच्या ज्येष्ठ नागरिकांना बाक आणून देतो म्हटले, बाक अजून मी आला असं आहे. नुसतं देतो, तुमचं पुढच्या वेळी काम करतो. तेही आता पुढच्या वेळी चांगलं रिटायर होऊन एक जण संपली सुद्धा, पण काम काय झालं. आता काय वाटतंय काका, या निवडणुकीमध्ये येणारा जो नगरसेवक असेल त्याच्याकडनं तुमच्या नागरिक म्हणून काय अपेक्षा आहेत? नागरिक म्हणून साहेब खूप अपेक्षा आहेत माझ्या. नागरिक म्हणून सर्वसामान्य माणसं शोधली जावं, त्याची आर्थिक परीक्षा बघितली जावं काय, आणि त्याला सुविधा देताना इथं आहेत. जवळचा माणूस असला की त्याला काहीतरी दिलंय की तो घेतो आणि बसतो, जास्त बोलत नाही. पण तशी काही नाही. आता ज्यांना बोलवतात, ज्यांना प्रॉमिस केलं, त्यांना त्यांची कामं करावी, त्यांची दाद घ्यावी असं मला वाटतं. बर. तुम्ही ज्या वेळेला मतदान करताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? व्यक्ती बघतो, पक्ष मी घेऊन नाही. मी सुशिक्षित माणूस आहे. पक्ष जर आता पक्ष एवढे मोठे गेले, काय दिवा लावलेस, या पक्षात ना त्या पक्षात कोण जात तिकडे जायचं, एवढं चालेल. आतापर्यंत सुधारणा नावाचा काय प्रकार नाही. नुसता काय देतो आणि काय करतो हे काही विचार. या वेळेला कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुमचं वैयक्तिक मत आहे? पक्षाची आता चाललंय सध्या वारं जे आहे भाजपचं आहे, ते जर आलं तर त्यांनी सर्वसाधारणपणे लक्ष देतील असं वाटतंय. पण आता त्यांच्या वागण्यावर अवलंबून आहे. कारण सगळ्यात अगोदर हे कोल्हापूर आहे, काय वर चढवतील पण खाली पाडतील पण, त्याचा काही नियम नाही. तेव्हा आता कोण येईल हे बी सांगता. बरोबर. मित्रा, काय सांगशील, गेल्या 5 वर्षापासून प्रशासनाचा कारभार सुरू होता. प्रशासनाचा कारभार चांगला की नगरसेवकच पाहिजे? नगरसेवकच पाहिजे. का रे? नगरसेवक जो वैयक्तिक भागात फिरून जे काम करू शकतोय, त्या मानानं मला असं वाटतंय की भागात फिरणारा लोकल आपला नगरसेवकच पाहिजे. बर. तुझ्या मते, तू आता तरुण आहेस, मतदानाचा आपण हक्क बजावतोय, भागात आपला फिरपट्टा असतोय, फिरत असतोय, बघत असतोय, नगरसेवक हा कसा असावा? नगरसेवक सहसा लोकांच्या मध्ये मिसळणारा असावा, लोकांचे प्रॉब्लेम त्यानं समजून घेतले पाहिजेत आणि त्याप्रमाणे त्यानं लोकांना सहकार्य होईल असं काम केलं पाहिजे, असा नगरसेवक हवा. आता बघायला गेलं तर 4 प्रभागांचा मिळून 1 प्रभाग झालेला आहे. अनेक पक्ष, अनेक इच्छुक उमेदवार या निवडणुकीमध्ये असणार आहेत. या वेळेला तू पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? मी सध्या जर मला वैयक्तिक विचारायला गेलं किंवा माझं लोकांना जरी सांगणं झालं की तुम्ही पक्ष न बघता व्यक्ती बघा, जेणेकरून अशी व्यक्ती बघा की ज्या व्यक्तीमुळे आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, अशी व्यक्ती बघा. बर. कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुझं मत आहे? कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ता असं काय नाही, पण अशी व्यक्ती पाहिजे, नगरसेवक म्हणून अशी व्यक्ती पाहिजे की त्यांनी आपल्या कोल्हापूरचा विकास केला पाहिजे. माझं असं नाही की हा पक्ष आला तर विकास करेल, तो पक्ष आला तर विकास करेल, असं काय नाही. माझं असं पर्सनली असं मत आहे की असा पक्ष हवा की ज्यांना आपल्या कोल्हापूरकरांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. नमस्कार. रिक्षा व्यावसायिक तुम्ही आहात, आपण रोज रस्त्यावर फिरतोय. प्रशासनाचा कारभार तुम्हाला कसा वाटला की नगरसेवकच बरा? प्रशासनाचा कारभार काय मला छान वाटत नाही. नगरसेवकचा आमच्या जो महानगरपालिका आता आमचं काम होतो 27 काय मी कोणा नाव घेत नाही वैयक्तिक, तर कामं सांगितलं वेगळी आणि कामं काय तोंडावर जेव्हा इलेक्शन असेल तेव्हा कमी कामं सांगितली त्यांनी आणि ती कामं काहीच नाहीत पूर्ण. बरोबर. मग त्याबद्दल आम्हाला काय नवीन चेंज काहीतरी पाहिजे.
मग ह्यात नवीन चेहरा पाहिजे आम्हाला, तोच चेहरा परत नको बर. असा विषय. आता बघायला गेलं तर यावेळेला अनेक नगरसेवक इच्छुक म्हणून उतरायला लागलेले आहेत, अनेक पक्ष आहेत. यावेळेला आता येणाऱ्या जे नगरसेवक असणार आहे त्याच्याकडनं तुमचं नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? पहिलं महानगरपालिका कसं होतं, पक्ष असं काय नव्हतं, सगळे काय असेल ते सामान्य असा विषय प्लस. आणि आता असं झाले जो कोण नाही तो पक्ष सगळं म्हणजे जे मोठे मोठे जे पक्ष आहेत ते पण महानगरपालिका उतरले. बर. सामान्य महानगरपालिका राहिलीच नाही म्हणजे जनतेची महानगरपालिका राहिलीच नाही. बरोबर. फक्त राहिले काय मोठे मोठे म्हणजे पैसेवाले म्हणा हे सगळ्यांची महानगरपालिका झाली. पहिले कसं सामान्य माणसाची महानगरपालिका होती, आता सामान्य माणसाची महानगरपालिका जनता नाहीच आहे. बरोबर. जनतेची ही महानगरपालिका नाही आता निवडणूक सत्तेदारवाल्यांची पैसेवाल्यांची निवडणूक चालू आहे. आता या वेळेला तुम्ही मतदान करणार आहात 15 जानेवारीला. हे मतदान करत असताना पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? आम्ही शक्यतो करून व्यक्ती बघणार. का हो? पक्ष हे पक्ष सगळे म्हणजे जे कोणी येईल तो मोठा असेल तो पण सत्तेत जातोय. सत्तेत गेला की मग त्याला सगळं वाटते काय मला आता सगळं म्हणजे रोडचं काम म्हणा हे म्हणा सगळं तो अनुभवी माणूस तो पक्षावाले ती सगळे पक्षामध्ये येते, त्यांना सगळं माहिती आहे आता जनतेला कसं बोलाय करायचं आहे. बर. असा विषय. कोल्हापूर महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतंय? पक्षाचे असं सांगू शकणार नाही खरं. मला एक तर विषय काय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस. बर. ते कामं करतील असं वाटतंय का? आता ती कामं करतील असं म्हणजे कसं म्हणते काय, उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पहिली क्षीरसागर असताना वेळी होती. आता शिवसेना तेव्हा क्षीरसागर तेव्हा शिवसेनाची सत्ता आणि कोणाची बंटी वाटे यांची सत्ता होती. त्यावेळी कामं होती खरं उर्वरित कामं होती. असा विषय माझा. परत शक्यतो करून मला वाटते उद्धव बाळासाहेब ठाकरे यावे. दादा, आता महानगरपालिका निवडणुका लागलेल्या आहेत. गेल्या 5 वर्षांपासून प्रशासनाचा कारभार होता. तो प्रशासनाचा कारभार चांगला की नगरसेवक बना? नाही, नगरसेवक बरा ते पण आपण निवडलेला चांगला. बर. हां, कसा असावा तो नगरसेवक? त्याच्या रात्री 12 वाजता दारात गेले तर त्यांना आपल्याला मदत करावी असं नगरसेवक पाहिजे. बर. जसं इलेक्शन जवळ आलं म्हणून 5 दिवस आमच्या हाता पाया पडायचं आणि नंतर ते 5 वर्ष आम्ही त्याला ओळखायचं असलं काय उपयोग नाही. हे महत्वाचं आहे. येणारे आता नगरसेवक तुम्ही आता 4 नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचे आहेत. ते नगरसेवक निवडून देत असताना ते येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुमच्या नागरिक म्हणून काय अपेक्षा आहेत? आता सध्या तर रस्त्याचा वगैरे जे प्रॉब्लेम चालू आहे ते त्यांनी काम चालू केले वैयक्तिक. त्यानंतर जे काय आता गटर वगैरे जे तटले आहेत किंवा कामं जी तटली आता कोरोनापासून सगळा प्रॉब्लेमच आहे. कुठलीच काही सेवा म्हणजे जनतेला काय मिळालेलं नाही काय नाही. तर त्यांनी वैयक्तिक आपल्या घरातलं आपण करतो या उद्देशाने त्यांनी जर काम केलं तर पुढच्या वर्षी त्यांना आमच्या दारात यायची गरज नाही, आम्ही त्यांच्या दारात नाही साहेब तुम्हाला आम्ही मतदान टाकणार बघा म्हणून. बरोबर. हे महत्वाचं, दुसरं काय नाही. यावेळेला मतदान करताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती? नाही, व्यक्ती. पक्षाचा काय संबंध येईल का हो? प्रत्येक वेळी तुम्ही एकाच पक्षाकडनं निवडणूक करत नाही. प्रत्येक वेळी तुम्हाला काँग्रेस तिकीट मिळते किंवा भाजपचं मिळते किंवा शिवसेनेचं मिळते. तर आज व्यक्ती महत्वाची आहे. तसं आमच्या प्लेटचा राहुल माने सरळ मी नाव घेतो. राहुल माने म्हणा किंवा आता मानसिंग पाटील होणार आहे ते म्हणा, यांच्या दारात तुम्ही केव्हा पण गेला ते आम्हाला केव्हा पण मदत करणार. एक जनसेवा म्हणून. बरोबर. अशा व्यक्ती आम्हाला पाहिजे. आता मला सांगा, तुम्हाला व्यक्ती पाहिजे, तुमच्या भागातला व्यक्ती पाहिजे, पक्ष आम्हाला महत्वाचा नाही म्हणताय, पण कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतंय? आता सध्या तर तुम्हाला सांगतो कमळ, भाजपच. का हो? आता काय सगळीकडे भाजप सरकारच घ्यायला आले आणि नरेंद्र मोदींची कामं तुम्हाला माहिती आहे कशी आहेत. त्या उद्देशानं ते आलेलं सगळ्या सरकार चांगलंच आहे. बरोबर. असं दादा, नगरसेवक पदाच्या आता निवडणुका लागलेल्या आहेत. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. गेल्या 5 वर्ष आपल्या इथं प्रशासनाचा कारभार चालू होता. तो प्रशासनाचा कारभार चांगला की नगरसेवकच पाहिजे? नाही, आम्हाला नगरसेवकच पाहिजे साहेब. नगरसेवकामुळं काही माणसांची अडचणी निघून जातात आणि नगरसेवक असे आहेत की व्यक्ती बाबा काही माणसाची अडचण असली दुःखासुखाला नगरसेवक उभारतात. बरोबर. असली व्यक्ती आम्हाला पाहिजे. प्रशासन असले तर प्रशासन काय तर काही जागी गटरी नाहीत, काही जागी रस्ते बरोबर नाहीत, काही जागी पाण्याचा वांदा आहे. प्रशासन असं लक्ष देत नाहीत. मग काही कारणामुळे काय होत्या दुःखसुखाला हे नगरसेवकच येतात.
की आम्हाला नगरसेवकच पाहिजे. आता तुमच्या मते एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय, नगरसेवक कसा असावा? नगरसेवक म्हणजे हक्कानं बाबा घरच्या हक्कासारखा आम्हाला नगरसेवक पाहिजे. म्हणजे कुठल्याही दुःखासुखाला कुठल्याही कार्यक्रमांना कुणाचं अडचण आली, दवाखानाला, कुणाला सुख नाही दुःख नाही, तसला नगरसेवक आम्हाला हवा. आणि आमचा इथे नगरसेवक सुखादुखाला एकमेव आहे म्हणलं तर रिंकू देसाई. बरं. सुखाचा दुःखाचा हा एकमेव देव म्हणलं तर चालेल आमच्यासाठी. आता जर बघायला गेलं तर अनेक पक्ष या निवडणुकीत आहेत, अनेक उमेदवार या निवडणुकीत असणार आहेत, 4 नगरसेवक निवडायचे आहेत. ते निवडत असताना किंवा मतदान करताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? आम्ही पक्ष बघणार नाही, आम्ही व्यक्ती बघणार. पक्ष हा पक्षच असतो, व्यक्ती जी उभारतो ठामपणानं पाठीमागं, तसली व्यक्ती आम्हाला पाहिजे. बर, तुम्ही तुमच्या भागापुरतं सांगितलं की मला इथं व्यक्ती महत्वाचा आहे, मला पक्ष महत्वाचा नाही. पण कोल्हापूर महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? आता पक्षाची कोणची सत्ता यावी ही तर ती राजनीतीमध्ये त्यांनाच माहिती. राजकारणात आपल्याला तेवढा यात ज्ञान नाही आहे. बरोबर. आम्हाला ज्ञान म्हणजे कसं, जे आमच्यासाठी उभारतो तेच आमचा पक्ष म्हणायचा. जे आमच्यासाठी उभारतो तेच पक्ष. बरोबर. जे आमच्यासाठी कार्य करतं, जे आमच्यासाठी बाबा मागणं बाबा मी हाय चला, ते पक्ष आमचं. बरोबर. दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटते, प्रशासनाचा कारभार 5 वर्षाचा चांगला होता की नगरसेवक बरा? नाही, प्रभाग म्हणल्यानंतर नगरसेवक हवाच. प्रशासकाचं काय सगळीकडे लक्ष जात नाही, पण नगरसेवक असला की ते नगरसेवकापर्यंत नागरिकांच्या समस्या म्हणा काही मांडू शकतो आपण. ते नगरसेवक पाहिजे. नगरसेवक कसा असावा? नगरसेवक म्हणजे आता बघा भागात आता काय प्रभागात काय समस्या आहेत किंवा काय पाण्याची म्हणा हे काय मूलभूत गरजा झाल्या. लोकांची कामं म्हणा, शालेय शिक्षणाच्या ह्याच्यासाठी म्हणा, किंवा आपलं सरकारी काम कुठलं तरी असते त्यासाठी म्हणा, ज्यावेळी तिथे गेलं आपलं काम झालं पाहिजे. आणि ते काम झालं केलं की ते चांगलं म्हणलं पाहिजे. मग त्या हिशोबाने नगरसेवक पाहिजे आपल्याला. नगरसेवक तुम्हाला पाहिजे, पण यावेळेला नगरसेवक बघत असताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? आता कसं आहे माहिती आहे काय, आता आम्ही व्यक्तीच बघून मतदान करणार. पक्ष आता कसं आहे, माहिती म्हणा, महाविकास आघाडी म्हणा, याचं अजून काय ठरलेलं नाही, पण व्यक्ती म्हणून आम्ही हे करणार आणि हिंदुत्वाला आम्ही हे करणार. या वेळेला कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? माहिती जाऊ असं त्यांच्या हिंदुत्वाचे विचार घेऊन किंवा विकास कामाचा त्यांच्याकडे हे असल्यामुळं माहिती सत्ता यावी असं वाटतं. तर आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण ज्या वेळेला नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला पक्षापेक्षा आम्हाला व्यक्ती महत्वाची आहे. कारण व्यक्ती जी आहे ती प्रत्येक सुखदुःख आमच्या सोबत असते. पक्ष काय रोज इकडं तिकडं होत असतात, पक्ष बदलत असतात. नगरसेवक फक्त असा नको की निवडणुका आल्यानंतरच समोर येणं आणि आश्वासनं फक्त करणं. नगरसेवक हा 5 वर्षात सातत्यानं प्रभागात त्याचा फेरफटका असावा, प्रभागातल्या नागरिकांच्या समस्या सोडवणारा असावा, असा नगरसेवक आम्हाला असण्याची प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांनी आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत. KK न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, कोल्हापूर.